नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुषाराम तोडकर, विज्ञान शिक्षक चैतन्य विद्यालय नीरा, नरसीपुर. तर आपण काय बघत होतो? स्टँडर्ड 10 टॉपिक नंबर 5 हीट बघत होतो. त्यातले आपण लॅटेंट हीट, रेझिलेशन आणि ॲनालॉमस बिहेवियर ऑफ वॉटर हे पॉईंट काय केलेले आहेत ह्याच्या आधी बघितलेले आहेत. आज आपण काय बघणार आहोत? ड्यू पॉईंट अँड ह्युमिडिटी हा पॉईंट बघणार आहोत. त्याच्या आधी थोडं बेसिक शिकूयात. बघा, व्हॉट हॅपन्स वेन देर इज टू मच वॉटर इन द एअर. काय होईल जर काय असेल, हवेमध्ये जर पाण्याचं प्रमाण जास्त असेल तर काय होईल हे पहिल्यांदा आपण बघूयात. बघा, फर्स्ट पॉईंट बघूयात. बिकॉज इव्हॅपोरेशन इज ऑलवेज हॅपनिंग. इव्हॅपोरेशन काय आहे? कंटिन्यू चालूच आहे. अँड द एअर इज ऑलवेज हिटिंग अप अँड कुलिंग डाऊन. आणि हवा काय होते? नेहमी तापते किंवा थंड होते. द अमाऊंट ऑफ वॉटर द एअर कॅन होल्ड इज ऑलवेज चेंजिंग. लक्षात राहू देत. त्याच्यामुळं जे हवा काय करणार आहे? वॉटर वेपरला होल्ड करणार आहे, धरून ठेवणार आहे. त्याचं प्रमाण काय होतं? नेहमी बदलत राहतं. लक्षात राहू देत. इव्हॅपोरेशन इज कंटिन्यू द इव्हॅपोरेशन इज कंटिन्युअस प्रोसेस. लक्षात राहू देत. थ्रू विच द वॉटर कन्वर्ट्स into its vapor state and air holds this water vapor and the amount of water vapor that holds air is continuously changing. बघा अजून एकदा की हवेमध्ये असणारं पाण्याचं प्रमाण हे नेहमी काय होतं? बदलत राहतं. त्यानंतर बघा, सेकंड, द पॉइंट ॲट विच द मोस्ट अमाऊंट ऑफ वॉटर दॅट द एअर कॅन नॉट होल्ड इज कॉल्ड ड्यू पॉइंट ऑर सॅच्युरेशन पॉइंट. एक असा पॉइंट येतो की ज्या पॉइंटला काय करू शकत नाहीये? हवा अजून वॉटर वेपर होल्ड करू शकत नाहीये, म्हणजे धरून ठेवू शकत नाहीये. त्या पॉइंटला काय म्हणतात? ड्यू पॉइंट किंवा सॅच्युरेशन पॉइंट. खूप खूप महत्वाचं आहे, लक्षात राहू देत. द पॉइंट ॲट विच मोस्ट अमाऊंट ऑफ वॉटर दॅट द एअर कॅन नॉट होल्ड इज कॉल्ड द ड्यू पॉइंट ऑर सॅच्युरेशन पॉइंट. हा काय होता? इव्हॅपोरेशन कंटिन्यू होतं. हे वॉटर काय होतं? वेपरमध्ये कन्वर्ट होतं. हे वेपर कोण होल्ड करतं? एअर काय करते? हे वेपर होल्ड करते. परंतु एक पॉइंट आहे की ज्या पॉइंटला आल्यानंतर ते काय करू शकत नाहीत? अजून वॉटर वेपर काय करू शकत नाहीत? होल्ड करू शकत नाहीत, म्हणजे धरून ठेवू शकत नाहीत. त्या पॉइंटला काय म्हणतात? ड्यू पॉइंट किंवा सॅच्युरेशन पॉइंट. लक्षात राहू दे. त्या पॉइंटला काय म्हणायचं? ड्यू पॉइंट किंवा सॅच्युरेशन पॉइंट. बघा, हेच पुन्हा एकदा बघायचंय. बघा, सॅच्युरेशन एअर दॅट कंटेन्स ॲज मच वॉटर वेपर ॲज पॉसिबल. काय करत असते? हवा काय करते? जास्तीत जास्त काय काय होल्ड करते? वॉटर वेपर होल्ड करते. लक्षात राहू देत. ॲट अ गिव्हन टेम्परेचर. लक्षात राहू, टेम्परेचरचा रोल सुद्धा महत्वाचा आपण नंतर बघणार आहोत. सच दॅट ॲडिशनल वॉटर वेपर वुड रिझल्ट इन कंडेन्सेशन. त्याच्यामुळे त्याच्यापेक्षा जास्त जर वॉटर वेपर असतील तर त्यांचं काय होतं? कंडेन्सेशन होतं. मीन्स वॉटर वेपर कन्वर्ट्स इन टू वॉटर स्टेट ऑर लिक्विड स्टेट. लक्षात राहू देत. वेपर काय होणार आहेत? पुन्हा लिक्विडमध्ये काय होणार आहेत? कन्वर्ट होणार आहेत. असा जो पॉईंट, अशी जी स्टेज असते त्याला काय म्हणतात? किंवा अशी जी एअर असते त्याला काय म्हणतात? सॅच्युरेटेड एअर. लक्षात राहू देत. काय झालं? एअर दॅट कंटेन्स ॲज मच ॲज वॉटर वेपर्स पॉसिबल. ज्या हवेने जास्तीत जास्त काय केलेलं आहे? वॉटर वेपर होल्ड केलेले आहेत ॲट अ गिव्हन टेम्परेचर, त्या ठराविक टेम्परेचरला. सच दॅट ॲडिशनल वॉटर वेपर वुड रिझल्ट इन कंडेन्सेशन. जर त्याच्यापेक्षा जास्त जर वॉटर वेपर असतील तर ते काय होतात? कन्वर्ट होतात किंवा कंडेन्स होतात किंवा काय होतात? वेपर लिक्विड स्टेटमध्ये काय होतात? कन्वर्ट होतात. ह्याला काय म्हणायचं? सॅच्युरेशन. बघा, लक्षात राहू दे. सॅच्युरेशन म्हणजे अशी स्टेज की ज्या स्टेजला किंवा ज्या टेम्परेचरला एअरने काय केलेलं आहे? जास्तीत जास्त वॉटर वेपर काय केलेले आहेत? होल्ड केलेले आहेत. जर त्याच्यापेक्षा जास्त झाले तर काय होणार? त्यांचं कंडेन्सेशन होणार. म्हणजे काय होणार? लिक्विडमध्ये वेपर लिक्विडमध्ये कन्वर्ट होणार. आता दुसरा पॉईंट आहे अनसॅच्युरेटेड एअर दॅट कंटेन्स लेस वॉटर वेपर. जर काय असेल? हवेमध्येच काय असेल? वॉटर वेपरचं प्रमाण कमी असेल ॲट अ गिव्हन टेम्परेचर दॅन पॉसिबल, देन दिस इज कॉल्ड अनसॅच्युरेटेड. जर काय असेल की हवेमध्ये जर पाण्याचं प्रमाण किंवा वॉटर वेपरचं प्रमाण काय असेल? कमी असेल, तर अशा एअरला काय म्हणतात? अनसॅच्युरेटेड एअर. म्हणजे काय? एका ठराविक टेम्परेचरला जर समजा की एक ठराविक टेम्परेचरला जर काय होल्ड करत असेल ती 50 ग्रॅम वॉटर वेपर होल्ड करत असेल एअर, 1 किलोग्रॅम एअर, तर 50% जर झालं तर ती एअर कशी झाली? सॅच्युरेटेड झाली. आणि 50%च्या कमी असेल तर ती काय झाली? अनसॅच्युरेटेड झाली.
अजून एकदा बघा, एक टेम्परेचर आहे, एक डेफिनाइट टेम्परेचर आहे, 40 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर आहे. 40 डिग्री सेल्सिअसला 1 किलो एअर काय करते, 50 ग्रॅम वॉटर वेपर काय करते, होल्ड करते. फॉर एक्झाम्पल साठी आहे, लक्ष राहू देत. बघा 1 किलो एअर काय करते, 40 डिग्री सेल्सिअस टेम्परेचरला 50 ग्रॅम वॉटर वेपर काय करते, होल्ड करते. तर समजा पूर्ण 50 ग्रॅम वॉटर वेपर जर होल्ड केले तिनं, तर ती काय झाली, एअर कशी झाली, सॅच्युरेटेड. आणि त्याच्यापेक्षा कमी असेल तर कशी झाली, अनसॅच्युरेटेड. लक्ष राहू देत, सॅच्युरेटेड एअर अँड अनसॅच्युरेटेड एअर. बघा, एअर दॅट कॅन होल्ड द मॅक्झिमम अमाऊंट ऑफ water vapor at a given temperature. This is called saturated air. लक्ष राहू देत. And unsaturated means air that contains less water vapor than possible at a definite temperature or at a given temperature. This is called unsaturated air. तिसरा एक टाइप आहे बघा, super saturated air that contain more water vapor than possible. जर प्रमाणापेक्षा जर जास्त वॉटर वेपर असतील एअरमध्ये तर त्याला काय म्हणतात, सुपर सॅच्युरेशन म्हणतात. आपल्याला 2 पॉईंट महत्वाचे, सॅच्युरेशन आणि सॅच्युरेटेड एअर आणि अनसॅच्युरेटेड एअर. बघणार आहोत आपण पुन्हा डिटेलमध्ये. बघा अजून एकदा बघा, ड्यू पॉईंट, अजून एक बेसिक टर्म बघायची आपल्याला, ड्यू पॉईंट. बघा, एअर ॲज एअर कूल्स इट कॅन नॉट होल्ड ऑल वॉटर वेपर इन इट, सो एअर बिगिन्स टू पुश्ड आउट वॉटर वेपर इन टू लिक्विड ड्रॉप्स. जसं जसं टेम्परेचर कमी होतं तसं तसं काय करू शकत नाही, हवा काय करू शकत नाही, वॉटर वेपर होल्ड करू शकत नाहीये. तर हे एक्स्ट्रा वॉटर वेपर कशामध्ये कन्वर्ट होतात, ड्यू ड्रॉप्स मध्ये कन्वर्ट होतात. लक्ष राहू देत. बघायचं आपल्याला डिटेलमध्ये. बघा, द ड्यू पॉईंट इज द टेम्परेचर वेन कंडेन्सेशन ऑकर्स इन द एअर. ड्यू पॉईंट म्हणजे काय, की असं एक टेम्परेचर आहे की ज्या टेम्परेचरला काय होतं, कंडेन्सेशन स्टार्ट होतं. म्हणजे वेपर कोणत्या स्टेटमध्ये जातात, लिक्विड स्टेटमध्ये. म्हणजे गॅसेस कोणत्या स्टेटमध्ये जाणार आहेत, लिक्विडमध्ये जाणार आहेत. बघा, पिक्चर दाखवतं आपल्याला, ह्युमिडिटी मीन्स प्रेझेन्स ऑफ वॉटर वेपर इन द ॲटमॉस्फिअर. हवेमध्ये असणारं पाण्याचं प्रमाण, त्याला काय म्हणतात, ह्युमिडिटी. मराठीत काय म्हणतात, त्याला आर्द्रता म्हणतात. बघा, आपण आलेलो आहे मेन पॉईंटकडे. बघा, ड्यू पॉईंट अँड ह्युमिडिटी. ड्यू पॉईंट अँड ह्युमिडिटी. अबाउट 71% ऑफ द अर्थ इज कवर्ड विथ वॉटर. किती, 70% अर्थ कशाने कव्हर झालेले आहे, पाण्याने कव्हर केलेले आहे. ड्यू टू कॉन्स्टंट इव्हॅपोरेशन ऑफ वॉटर, वॉटर वेपर इज ऑलवेज प्रेझेंट इन द ॲटमॉस्फिअर. आणि काय होणार आहे, कंटिन्युअस इव्हॅपोरेशन होणार आहे. इव्हॅपोरेशन म्हणजे शिकलोत आपण, द कन्व्हर्जन ऑफ वॉटर इन टू इट्स वेपर स्टेट ॲट एनी टेम्परेचर बिलो इट्स बॉइलिंग पॉईंट. त्याला इव्हॅपोरेशन म्हणणार आहे. इव्हॅपोरेशन कंटिन्यू होणार आहे म्हणजे वॉटर कशामध्ये कन्वर्ट होणार आहे, नेहमी वॉटर वेपरमध्ये कन्वर्ट होणार आहेत. लक्ष राहू दे. दॅट्स वाय water vapor always present in the atmosphere. The amount of water vapor in the atmosphere helps to understand the daily state of daily weather. आणि हे amount of water vapor किती आहेत ॲटमॉस्फिअर मध्ये, ह्यापासून आपल्याला काय कळतं, डेली वेदर म्हणजे दररोजचं हवामान आपल्याला समजतं. द प्रेझेन्स ऑफ वॉटर वेपर इन द एअर मेक्स एअर मॉइस्ट. आणि हे वॉटर वेपर जर हवेमध्ये असल्यामुळं एअर कशी होते, मॉइस्ट होते, म्हणजे ओलसर असते. लक्ष राहू देत. द मॉइश्चर इन द ॲटमॉस्फिअर इज कॉल्ड ह्युमिडिटी. आणि मी आता सांगितलं, हवेमध्ये असणारे हे वॉटर वेपरचं प्रमाण आहे किंवा हे मॉइश्चर आहे, त्यालाच काय म्हणतो आपण, ह्युमिडिटी, आर्द्रता म्हणतो आपण. लक्ष राहू देत. द प्रेझेन्स ऑफ वॉटर वेपर इन द एअर मेक्स द एअर मॉइस्ट. लक्ष राहू देत. द मॉइश्चर इन द ॲटमॉस्फिअर इज कॉल्ड ह्युमिडिटी. हवेमध्ये जे वॉटर वेपर असल्यामुळे हवा कशी होते, मॉइस्ट होते. आणि हे लक्ष राहू देत. आणि मॉइश्चर ॲटमॉस्फिअर मॉइश्चर ज्या ॲटमॉस्फिअरमध्ये त्यालाच काय म्हणतो आपण, ह्युमिडिटी असं म्हणतो. लक्ष राहू देत. म्हणजे प्रेझेन्स ऑफ वॉटर वेपर इन द ॲटमॉस्फिअर ऑर प्रेझेन्स ऑफ मॉइश्चर इन द ॲटमॉस्फिअर इज कॉल्ड ह्युमिडिटी. द नेक्स्ट, फॉर अ गिव्हन व्हॉल्यूम ऑफ एअर. खूप खूप महत्वाचा आहे हा पॅराग्राफ, खूप महत्वाचा आहे, समजायलाच पाहिजे प्रत्येकाला. बघा, फॉर अ गिव्हन व्हॉल्यूम ऑफ एअर at a specific temperature there is a limit on how much water vapor in the air contain. लक्षात राहू देत. असं नाहीये किती इव्हॅपोरेशन झालं आणि सगळं जे वॉटर वेपर आहे त्या हवेनं होल्ड केलं, असं नाहीये. त्याचं सुद्धा काय आहे, एक प्रपोर्शन आहे, एक प्रमाण आहे की हवा किती काय करू शकते, वॉटर वेपर होल्ड करू शकते. ह्याचं सुद्धा एक प्रमाण आहे. ते किती बघूयात आपण. लक्ष राहू देत. इफ द अमाऊंट एक्सेड्स दिस लिमिट द एक्सेस वेपर कन्वर्ट्स इनटू वॉटर ड्रॉपलेट्स. लक्ष राहू देत की हवेचं एक ठराविक प्रमाण आहे, एका ठराविक प्रमाणातच वॉटर वेपर काय करू शकते, हवा होल्ड करू शकते. त्याच्यापेक्षा जर प्रमाण वाढलं तर ते कशामध्ये कन्वर्ट होणार आहे, ड्यू ड्रॉप्स मध्ये. म्हणजे काय, ड्यू वेपर्स काय होणार आहेत
की लिक्विड स्टेटमध्ये काय होणार आहेत, कन्वर्ट होणार आहेत. वेन द एअर कंटेन्स मॅक्झिमम पॉसिबल वॉटर वेपर इट इज सेड टू बी सॅच्युरेटेड. आताच बघितलेलं, वेन द एअर कंटेन्स मॅक्झिमम पॉसिबल वॉटर वेपर इट इज सेड टू बी सॅच्युरेटेड विथ वेपर ॲट दॅट टेम्परेचर. लक्षात राहू दे, जर हवा काय करत असेल, जास्तीत जास्त प्रमाणात जर वॉटर वेपर होल्ड करत असेल तर त्या हवेला त्या टेम्परेचरला, एका ठराविक अशा टेम्परेचरच्या हवेला काय म्हणतात, सॅच्युरेटेड एअर. काय म्हणतात, सॅच्युरेटेड एअर. लक्षात राहू देत, खूप महत्वाचं आहे. काय लक्षात ठेवणार आहे, वेन द एअर कंटेन्स मॅक्झिमम पॉसिबल वॉटर वेपर इट इज सेड टू बी सॅच्युरेटेड विथ वेपर ॲट दॅट टेम्परेचर. हे बघायचं आपल्याला की कोणत्या टेम्परेचरला किती कसं आहे ते बघणार आहेत खालच्या पॉईंटला. द अमाऊंट ऑफ वेपर निडेड टू सॅच्युरेट द एअर डिपेंड्स अपॉन टेम्परेचर. लक्षात राहू देत, हे सगळं कशावरती डिपेंड आहे, टेम्परेचरवरती डिपेंड आहे. कशावरती डिपेंड आहे, सॅच्युरेटेड एअर येते लक्षात. हे कशावरती डिपेंड आहे, टेम्परेचरवरती डिपेंड आहे. इफ एअर टेम्परेचर इज लो इट विल लीड लेस वेपर टू सॅच्युरेट द एअर. जर टेम्परेचर लो असेल, जर टेम्परेचर लो असेल, जर टेम्परेचर काय असेल, लो असेल, तर एअर काय होईल, एअर काय होईल, लवकर सॅच्युरेट होईल. जर टेम्परेचर कसं असेल, हाय असेल, तर ती काय करू शकेल, जास्त वॉटर वेपर होल्ड करू शकेल. म्हणजे लक्षात राहू देत, लक्षात राहू देत, जर टेम्परेचर हाय झालं, वाढलं, टेम्परेचर जर वाढलं तर इट कॅन होल्ड द हाय अमाऊंट ऑफ वॉटर वेपर. when we cool the air or when cooled air can hold मिनिमम वॉटर वेपर. लक्षात राहू देत, जर थंड हवा असेल तर ती काय करू शकते, कमीत कमी वॉटर वेपर होल्ड करते. जर टेम्परेचर वाढला हवेचं तर ती काय करू शकते, जास्तीत जास्त काय करू शकते, वॉटर वेपर होल्ड करू शकते. बघा हे कसं आहे, द टेम्परेचर इज लो it will need less vapor to saturate the air. For example, if the temperature of air is 40 डिग्री सेल्सिअस. एक एक्झाम्पल घेऊन बघूयात. एअरचं टेम्परेचर किती आहे, 40 डिग्री सेल्सिअस. इट कॅन कंटेन 49 ग्रॅम्स ऑफ वॉटर वेपर पर किलोग्राम ऑफ ड्राय एअर विदाउट कंडेन्सेशन. म्हणजे काय आहे बघा, 40 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर आहे, बरोबर आहे का. एअर किती घेतले आपण, 1 किलोग्रॅम, आणि ती किती वॉटर वेपर होल्ड करते, 49 ग्रॅम. लक्षात राहू देत. बघा अजून एकदा एक एक्झाम्पल घेतलंय. ॲट 40 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर द 1 किलोग्रॅम ऑफ एअर कॅन होल्ड 49 ग्रॅम ऑफ वॉटर वेपर विदाउट कंडेन्सेशन. म्हणजे काय, कंडेन्सेशन न होता, म्हणजे लिक्विड स्टेटमध्ये कन्वर्ट न होता किती ते होल्ड करू शकते वॉटर वेपर, 49 ग्रॅम. लक्षात राहू देत, ॲट 40 डिग्री सेल्सिअस 1 किलोग्रॅम एअर कॅन होल्ड 49 ग्रॅम ऑफ वॉटर वेपर विदाउट कंडेन्सेशन. म्हणजे कंडेन्सेशन न होता 40 डिग्री सेल्सिअसला 1 किलो हवा काय करू शकते, 49 ग्रॅम काय करू शकते, वॉटर वेपर होल्ड करू शकते. लक्षात राहू देत. हवे बघा, इफ द अमाऊंट वेपर एक्सिड दिस लिमिट, जर काय झालं 49 ग्रॅमच्या वर जर गेलं, म्हणजे 40 डिग्री सेल्सिअस टेम्परेचरला 1 किलोग्रॅम एअर काय करू शकते, 49 ग्रॅम वॉटर वेपर होल्ड करू शकते. 49च्या पुढे जर गेलं अमाऊंट किंवा वॉटर वेपरचं पर्सेंटेज किंवा वॉटर वेपर जर 49 ग्रॅमच्या पुढे गेलेत की काय होणार आहेत, द वॉटर वेपर कंडेन्सेट अँड कन्वर्ट्स इनटू लिक्विड. वॉटर वेपर काय होणार आहेत, कंडेन्स होणार आहेत आणि कशामध्ये कन्वर्ट होणार आहेत, लिक्विडमध्ये कन्वर्ट होणार आहेत. इफ द अमाऊंट वेपर एक्सिड दिस लिमिट ऍडिशनल वेपर कंडेन्सेस. हायवर इफ द टेम्परेचर ऑफ एअर 20 डिग्री सेल्सिअस. आता हे 40 डिग्री सेल्सिअस झालं, आता टेम्परेचर किती आहे, 20 डिग्री सेल्सिअस. ऍट 20 डिग्री सेल्सिअस 1 किलोग्रॅम एअर, 1 किलोग्रॅम ड्राय एअर कॅन होल्ड 14.7 ग्रॅम ऑफ वॉटर वेपर. लक्षात राहू देत, 1 किलो कोरडी हवा 20 डिग्री सेल्सिअसला काय करू शकते, फक्त 14.17 ग्रॅम एवढेच वॉटर वेपर काय करू शकते, होल्ड करू शकते. लक्षात राहू देत, विदाउट कंडेन्सिंग, म्हणजे काय, कंडेन्सेशन न होता. इफ द वेपर कंटेन इन द एअर लेस दॅट द मॅक्झिमम लिमिट देन इट्स सेड टू बी अनसॅच्युरेटेड. आणि लक्षात राहू देत,
लक्षात राहू देत, ह्याच्यापेक्षा प्रमाण जर जास्त झालं म्हणजे काय 14.7 पेक्षा जास्त असेल तर काय होईल, कंडेन्सेशन होईल. काय होईल, कंडेन्सेशन होईल. आणि दुसरं एक महत्वाचं, जर ह्याच्यापेक्षा प्रमाण कमी असेल म्हणजे काय, जर सॅच्युरेटेड पेक्षा जर एअर जर सॅच्युरेट नसेल, त्याच्यापेक्षा जर त्याच्यामध्ये वॉटर वेपर कमी असतील तर अशाला काय म्हणतो आपण, अनसॅच्युरेटेड एअर. काय म्हणतो, अनसॅच्युरेटेड एअर. एक क्वेश्चन होता माग बघा, वी कॅन सी द ड्यू ड्रॉप्स ॲट द डाऊन ऑर अर्ली मॉर्निंग. काय होतं असं की संध्याकाळी काय दिसतात आपल्याला, ड्यू ड्रॉप्स दिसत नाहीत, परंतु सकाळ सकाळ ड्यू ड्रॉप दिसतात. तर त्याचा आन्सर कुठं आहे, हिथं आहे बघा. ॲट मॉर्निंग or at dawn, due to low temperature, the water vapor present in the air condensate and converts into वॉटर वेपर. म्हणजे काय की जी हवा संध्याकाळी कशी असते, अनसॅच्युरेटेड असते, ती सकाळी टेम्परेचर कमी झाल्यामुळे काय होते, सॅच्युरेट होते. आणि एक्स्ट्रा जे वॉटर वेपर आहेत ते कशामध्ये कन्वर्ट होतात, ड्यू मध्ये कन्वर्ट होतात. बघा, Suppose unsaturated air at a certain temperature is taken and temperature is decreased. The temperature is reached at which the air becomes saturated with vapor. This temperature is called dew point temperature. लक्षात राहू दे, ते सगळं कशावरती डिपेंड आहे, टेम्परेचरवरती. काय म्हणलंय, सपोज द अनसॅच्युरेटेड टेम्परेचर इज टेकन. अनसॅच्युरेटेड टेम्परेचर घेतलं म्हणजे काय की टेम्परेचर घेतलं, टेम्परेचर काय आहे समजा किती आहे, 4 डिग्री सेल्सिअस आहे. आणि त्याच्यामध्ये मॅक्झिमम केस बघितलं तर आपण 49 ग्रॅम 1 किलोग्राम ड्राय काय करू शकते, 4 डिग्री सेल्सिअसला 49 ग्रॅम वॉटर वेपर होल्ड करू शकते. त्याच्यापेक्षा जर कमी वॉटर वेपर असतील त्याच्यामध्ये, आणि असं जे अशी जी एअर आहे त्याचं टेम्परेचर काय केलं आपण, डिक्रीज केलं, कमी केलं की 40 डिग्री सेल्सिअसला किती आहे, किती करू शकते, 49 ग्रॅम वॉटर वेपर होल्ड करू शकते 1 किलोग्राम ड्राय एअर. ह्याचं टेम्परेचर आपण कुठे आणलं, कमी केलं, आणि किती आणलं, 20 डिग्री सेल्सिअसला. 20 डिग्री सेल्सिअसला काय करते, फक्त 14.7 ग्रॅम फक्त काय करते, वॉटर वेपर होल्ड करते. म्हणजे वरचे राहिलेले सगळे वॉटर वेपर काय होतील, कंडेन्स होतील आणि कशामध्ये कन्वर्ट होतील, लिक्विडमध्ये कन्वर्ट होतील. लक्षात राहू देत. त्याच्यामुळे आपण काय बघतो, सकाळ सकाळी काय दिसतात आपल्याला, काय दिसतात, ड्यू ड्रॉप्स दिसतात. कशामुळे, ह्या टेम्परेचर डिफरन्समुळे किंवा सॅच्युरेटेड आणि अनसॅच्युरेटेडमुळे. बघा काय म्हणलंय, सपोज अनसॅच्युरेटेड एअर ॲट अ टेम्परेचर इज टेकन अँड टेम्परेचर इज डिक्रीज्ड. A temperature is reached and the air becomes saturated with vapor. This is called dew point temperature. ह्यालाच काय म्हणतो आपण, ड्यू पॉइंट टेम्परेचर. एकदम सोपं आहे की काय करायची आपल्याला, अनसॅच्युरेटेड हवा घ्यायची, त्याचं टेम्परेचर कमी करायचं. टेम्परेचर कमी केलं की काय होणार आहे, ती हवा काय होणार आहे, सॅच्युरेटेड होणार आहे. आणि ह्या टेम्परेचरलाच काय म्हणतात, त्याचं ड्यू पॉइंट टेम्परेचर म्हणतात. द वेपर कंटेंट इन द एअर मेजर्ड युझिंग अ फिजिकल क्वांटिटी कॉल्ड ॲब्सोल्यूट ह्युमिडिटी. आणि हे वेपर जे आहेत ॲटमॉस्फिअर मधले, हे एका फिजिकल क्वांटिटीने मोजतात, त्यालाच काय म्हणतात, ॲब्सोल्यूट ह्युमिडिटी. द मास ऑफ वेपर प्रेझेंट इन अ युनिट व्हॉल्यूम ऑफ एअर इज कॉल्ड ॲब्सोल्यूट ह्युमिडिटी. जनरली ॲब्सोल्यूट ह्युमिडिटी मेजर्ड इन किलोग्राम पर मीटर क्यूब. बघणार आहेत खाली आपण. द फिलिंग ऑफ ह्युमिड ऑर ड्राय nature of air not depends on the amount of vapor in the air but depends on how close the amount of making the air saturated. लक्षात राहू देत, आपल्याला हवा कशी वाटेल आपल्याला, सॅच्युरेटेड किंवा अनसॅच्युरेटेड. लक्षात राहू देत, हे कशावरती डिपेंड आहे, द अमाऊंट ऑफ moisture or amount of air becomes humid or amount of moisture present in the atmosphere. The feeling humid or dry nature or not only depends on amount of vapor in the air but depends on the how close the amount of making the air saturated with vapor. It means that depends on temperature of air also. लक्षात राहू देत की एअर सॅच्युरेटेड होणार आहे किंवा अनसॅच्युरेटेड आहे, हे वॉटर वेपरवरती डिपेंड आहे, परंतु त्याच्याबरोबर कशावरती डिपेंड आहे, टेम्परेचरवरती सुद्धा डिपेंड आहे. लक्षात राहू देत. द रेशो ऑफ ॲक्च्युअल mass of vapor content in the air for a given volume and temperature to that required to make air saturated with vapor and that temperature is called relative humidity. बघा सोपं आहे. relative humidity म्हणजे काय, the actual mass of water vapor content in the air in a given volume upon mass of vapor needed to make the air saturated in the volume into 100. काय लक्षात राहू देत की ऍक्च्युअल मास त्या हवेमध्ये
किती मास आहे कशाचं, वॉटर वेपरचं, डिवायडेड बाय ॲक्च्युअल मास नेडेड ऑफ वॉटर वेपर टू मेक एअर सॅच्युरेटेड. म्हणजे काय की हवेमध्ये असणारं पाण्याचं प्रमाण डिवाइड बाय हवा सॅच्युरेट होण्यासाठी लागणारं वॉटर वेपर किंवा पाण्याचं प्रमाण इंटू 100. ह्यालाच काय म्हणतात, अशी रिलेटिव्ह ह्युमिडिटी काढतात. म्हणजे हवेमध्ये ॲक्च्युअल असणारे वॉटर वेपर आणि एअर सॅच्युरेट होण्यासाठी लागणारे वॉटर वेपर इंटू 100 ह्या फॉर्म्युल्याने काय करतात, रिलेटिव्ह ह्युमिडिटी काढतात. डिफरन्स बघूयात म्हणजे तुमच्या लक्षात येईल. बघा ह्युमिडिटी आणि रिलेटिव्ह ह्युमिडिटी. बघा ह्युमिडिटी इज द अमाऊंट ऑफ वॉटर वेपर प्रेझेंट इन द ॲटमॉस्फिअर. ह्युमिडिटी म्हणजे काय माहिती आहे आपल्याला, द अमाऊंट ऑफ वॉटर वेपर प्रेझेंट इन द ॲटमॉस्फिअर. ही रिलेटिव्ह ह्युमिडिटी इज वन टाईप ऑफ ह्युमिडिटी. आपण पुढच्या स्लाइडवरती बघणार आहोत नक्की काय आहे. ह्युमिडिटी इज द वॉटर कंटेन इन द मिक्सचर ऑफ वॉटर वेपर अँड अदर एलिमेंट फाउंड इन द एअर. ह्युमिडिटी म्हणजे काय, द अमाऊंट ऑफ मॉइश्चर और अमाऊंट ऑफ वॉटर वेपर प्रेझेंट इन द ॲटमॉस्फिअर. It is a mixture of other element found in the air. And relative humidity is the percentage of water vapor in the air at a given temperature. हे काय आहे, पर्सेंटेज आहे कशाचं, लक्षात राहू देत. वॉटर वेपर त्या हवेमध्ये किती आहेत एका ठराविक टेम्परेचरला किंवा दिलेल्या टेम्परेचरला, ह्यालाच काय म्हणतात, रिलेटिव्ह ह्युमिडिटी. देन ह्युमिडिटी इज used to determine the likelihood of precipitation fog dew. लक्षात राहू देत, पाऊस असेल, धुका असेल, येते लक्षात. हे बघण्यासाठी ह्युमिडिटी कामाला येते. त्या रिलेटिव्ह ह्युमिडिटी इज युज्ड फॉर क्लायमेट कंट्रोल. रिलेटिव्ह ह्युमिडिटी कशासाठी करतात, क्लायमेट कंट्रोलसाठी. अँड हाऊ अफेक्ट्स द हेल्थ, कम्फर्ट अँड सेफ्टी ऑफ ह्युमन्स. लक्षात, रिलेटिव्ह ह्युमिडिटी कशी काढतात, आताच बघितलं आपण. काय करतात, the amount of water vapor present in the atmosphere upon the percentage needed, the amount of water vapor needed to air becomes saturated into 100 ह्या फॉर्म्युलेने काढतात. लक्षात राहू देत की हा फरक आहे. लक्षात राहू देत, ह्युमिडिटी म्हणजे काय, द अमाऊंट ऑफ वॉटर वेपर प्रेझेंट इन द ॲटमॉस्फिअर. आणि रिलेटिव्ह ह्युमिडिटी म्हणजे काय, रिलेटिव्ह ह्युमिडिटी इज द पर्सेंटेज ऑफ वॉटर वेपर इन द एअर ॲट अ गिव्हन टेम्परेचर. लक्षात राहू देत की वॉटर वेपरचं पर्सेंटेज किती आहे हे कशाने काढतो आपण, रिलेटिव्ह ह्युमिडिटीने. आणि ह्युमिडिटी म्हणजे काय, हवेमध्ये असणार फक्त वॉटर वेपर, येते लक्षात. आणि ह्याचं पर्सेंटेज काढणं म्हणजे काय, रिलेटिव्ह ह्युमिडिटी काढणं. बघा पुढे बघतोय आपण ॲब्सोल्यूट ह्युमिडिटी आणि रिलेटिव्ह ह्युमिडिटी. ॲब्सोल्यूट ह्युमिडिटी म्हणजे काय, द ॲक्च्युअल अमाऊंट ऑफ वॉटर वेपर प्रेझेंट इन द एअर, कॉमनली रेफर टू ॲज ॲब्सोल्यूट ह्युमिडिटी. अँड रिलेटिव्ह ह्युमिडिटी इज द ह्युमिडिटी इज अ पर्सेंटेज ऑफ अमाऊंट ऑफ मॉइश्चर द एअर कुड पॉसिबली होल्ड. म्हणजे काय, हवेने धरून ठेवलेल्या मॉइश्चरचं पर्सेंटेज, ह्याला काय म्हणतात, रिलेटिव्ह ह्युमिडिटी. आणि ॲक्च्युअल किती वॉटर वेपर होल्ड केलेत किंवा धरून ठेवलेत हवेने, त्याला काय म्हणतात, ॲब्सोल्यूट ह्युमिडिटी. इट इज एक्सप्रेस्ड इन द मॉइश्चर पर क्युबिक मीटर ऑफ एअर, मीन्स ग्रॅम पर मीटर क्यूब ह्याच्यामध्ये एक्सप्रेस करतात. इट इज एक्सप्रेस्ड इन पर्सेंटेज रेशो ऑफ वेपर प्रेशर टू सॅच्युरेटेड वेपर प्रेशर. म्हणजे किती मॉइश्चर आहे आणि सर्वात महत्त्वाचं, आणि सॅच्युरेट होण्यासाठी लागणार मॉइश्चर, किती सॅच्युरेट होण्यासाठी लागणार मॉइश्चर, ह्यांचा काय करतात, रेशो काढतात. ॲब्सोल्यूट ह्युमिडिटी इज टोटली इंडिपेंडेंट ऑफ टेम्परेचर. ॲब्सोल्यूट ह्युमिडिटी टेम्परेचरवरती डिपेंड नाहीये. द रिलेटिव्ह ह्युमिडिटी इज टोटली डिपेंड्स ऑन टेम्परेचर. वेन टेम्परेचर इन्क्रीजेस रिलेटिव्ह ह्युमिडिटी, टेम्परेचर गोज अप, रिलेटिव्ह ह्युमिडिटी गोज डाऊन. अँड वेन टेम्परेचर डिक्रीजेस, रिलेटिव्ह ह्युमिडिटी इन्क्रीजेस. लक्षात राहू देत, ॲब्सोल्यूट ह्युमिडिटी म्हणजे काय, द ॲक्च्युअल अमाऊंट ऑफ वॉटर वेपर प्रेझेंट इन द एअर. इट इज कॉमनली रेफर्ड टू ॲज ॲब्सोल्यूट ह्युमिडिटी. And relative humidity is the percentage of moisture present in the air or moisture the air could possibly hold. And absolute humidity, it is related or independent on temperature, but relative humidity dependent on temperature. बघा शेवटचे पॉइंट बघतोय आपण आता. बघा if the relative humidity at the relative humidity at the dew point is 100%. ड्यू पॉइंट असतो, त्या ड्यू पॉइंटला रिलेटिव्ह ह्युमिडिटी किती असते, 100% असते. द टेम्परेचर ॲट विच द एअर कॅन होल्ड मॅक्झिमम अमाऊंट ऑफ मॉइश्चर, दिस इज कॉल्ड ड्यू पॉइंट और सॅच्युरेशन पॉईंट. ह्या ठिकाणी ह्युमिडिटी किती असते, म्हणजे काय, वॉटर वेपर धरून ठेवण्याची जी
फुल कॅपॅसिटी असते, त्याला काय म्हणतात ड्यू पॉईंट किंवा सॅच्युरेशन पॉईंट, त्या ठिकाणी ह्युमिडिटी 100% असते. समजा इफ द ह्युमिडिटी रिलेटिव्ह ह्युमिडिटी इज मोर दॅन 60%, द वॉटर इज ह्युमिड, द एअर इज ह्युमिड or atmosphere is humid and it is less than 60%, the we feel the atmosphere is dry or air is dry. During winter season you may have observed a white trail of back of flying plane in a clear sky. As the plane flies, vapor released by the aeroplane engine condenses and forms clouds. If the surrounding air having more relative humidity, it takes long time for white trail formed by condensation of water vapor to disappear. लक्षात राहू देत, जर विंटर सीझन मध्ये जर एखादं एरोप्लेन गेलं तर त्याला पाठीमागे शेपटी त्याची आपल्याला कशी दिसते, व्हाईट कलरची दिसते. कशामुळं? कमी टेम्परेचरमुळं कंडेन्सेशन होतं आणि व्हाईट कलरचे क्लाउड तयार होतात. आणि हे ट्रेल आहे ते डिसअपिअर व्हायला सुद्धा वेळ लागतो. इफ रिलेटिव्ह ह्युमिडिटी ऑफ सराउंडिंग इज लेस, जर आजूबाजूची ह्युमिडिटी रिलेटिव्ह ह्युमिडिटी लेस असेल, आयदर द साइज ऑफ व्हाईट ट्रेल मे बी स्मॉल ऑर नॉट गेट फॉर्म. जर व्हाईट ट्रेलची साईज स्मॉल असते किंवा तयार होत नाहीये, कशामुळे? रिलेटिव्ह ह्युमिडिटीमुळे. बघा, ट्राय दिस. टेक अ बॉटल ऑफ कोल्ड वॉटर ऑफ रेफ्रिजरेटर अँड कीप इट आउटसाइड फॉर अ व्हाईल. Observe the surface of bottle and second drop water. Drops of water can observe on the surface of bottle, and in the same way if you observe the leaves, plants or grass or window glass of vehicle, early morning we see the water droplets collects on the surface. कशामुळे होतं? Because when we remove the water bottle from the fridge, due to low temperature, the water around the bottle become saturated due to low temperature and extra water vapor condensed on the bottle. Similarly, at the morning due to low temperature air become saturated and due to low temperature the air becomes saturated and it cannot hold the extra water vapor. That extra water vapor condenses and converts into dew. Through these two observations, since the presence of water vapor in the atmosphere, when air cools due to decrease in temperature, it becomes saturated with water vapor. As a result, excess water vapor gets converted into droplets. The dew point temperature decided the amount of vapor in the air. Dew point temperature सांगतं आपल्याला की एअर मध्ये वॉटर वेपरचा अमाऊंट किती आहे, येते लक्षात. किती असणार आहे येते लक्षात. युनिट ऑफ हीट बघा, याचा युनिट काय आहे? जूल. आणि सीजीएस युनिट, याचा युनिट जूल आणि सीजीएस युनिट कॅलरी. लक्षात राहू देत. सीजीएस युनिट काय आहे? कॅलरी. याचा युनिट जूल, सीजीएस युनिट कॅलरी. बघा, हे दोन महत्वाचे पॉईंट आहेत खाली. द अमाऊंट ऑफ हीट नेसेसरी टू राइज द टेम्परेचर ऑफ 1 ग्रॅम ऑफ वॉटर बाय 1 डिग्री सेल्सिअस फ्रॉम 14.5 टू 15.5 डिग्री सेल्सिअस इज कॉल्ड 1 कॅलरी हीट. लक्षात राहू देत. 1 कॅलरी हीट म्हणजे काय? की आपल्याला टेम्परेचर वाढवायचे, त्यासाठी काय पाहिजे? हीट पाहिजे. तर लागणारी हीट टेम्परेचर वाढवण्यासाठी 1 ग्रॅम पाण्याचं 1 अंश सेल्सिअसने किती? 14.5 ते 15.5 डिग्री सेल्सिअसला. ह्यालाच काय म्हणतात? 1 कॅलरी हीट. लक्षात राहू देत. सिमिलरली द अमाऊंट ऑफ हीट नेसेसरी राइज द टेम्परेचर ऑफ 1 किलोग्राम ऑफ वॉटर बाय 1 डिग्री सेल्सिअस फ्रॉम 14.5 टू 15.5 डिग्री सेल्सिअस कॉल्ड 1 किलो कॅलरी. तर फक्त किलोग्रामचं काय झालेलं आहे? किलो झालेलं आहे. की हीट आवश्यक असणारी हीट, 1 किलो पाण्याचं तापमान वाढवण्यासाठी आवश्यक असणारी हीट किती वाढवायचं आपल्याला? 1 डिग्री सेल्सिअसने. कुठल्या रेंजमध्ये? 14.5 टू 15.5 डिग्री सेल्सिअस. त्या लागणाऱ्या हीटलाच काय म्हणतात? 1 किलो कॅलरी हीट. इट इज क्लिअर. 1 कॅलरी किलो कॅलरी इज इक्वल टू 1000 कॅलरी. दोन शेवटचे पॉईंट राहतात. बघा, इफ वी हीट 1 किलोग्राम ऑफ वॉटर बाय 1 डिग्री Celsius in different temperature range from 14.5 degree Celsius to 15.5 degree Celsius, the amount of heat required will be slightly different. It is therefore essential to define specific temperature range for defining a unit of heat. लक्षात राहू देत. प्रत्येक टेम्परेचर रेंज मध्ये प्रत्येक वेळी वेगवेगळी हीट लागते, येते लक्षात. त्यासाठी एक डेफिनेट टेम्परेचर रेंज ठरवली जाते की त्या येते 14.5 डिग्री सेल्सिअस टू 15.5 डिग्री सेल्सिअस. लक्षात राहू देत. कॅलरी अँड जूल आर रिलेटेड टू फॉलोइंग रिलेशन. खालच्या रिलेशन आहे, परीक्षेला येऊ शकेल. लक्षात राहू देत. 1 कॅलरी इज इक्वल टू 4.18 जूल. 1 कॅलरी इज इक्वल टू 4.18 जूल. लक्षात राहू देत.
बघा इंट्रोडक्शन टू सायंटिस्ट लास्ट पॉइंट. जेम्स प्रिस्कॉट जूल ही वॉज द फर्स्ट पर्सन टू शो द कायनेटिक एनर्जी ऑफ टायनी पार्टिकल्स ऑफ मॅटर. लक्षात राहू देत पहिले पर्सन आहेत की ज्यांनी कायनेटिक एनर्जी दाखवली कसल्यामध्ये टायनी पार्टिकल ऑफ मॅटर मधल्या छोट्या छोट्या पार्टिकलमध्ये ॲज हीट एनर्जी अँड द एनर्जी कॅन बी कन्वर्टेड फ्रॉम वन फॉर्म टू अनदर. आणि एनर्जी सांगितलं एका फॉर्ममधून दुसऱ्या फॉर्ममध्ये जाते. आणि लक्षात राहू देत कन्वर्जन ऑफ हीट एनर्जी टू वर्क एनर्जी गिव्स द फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. आणि ह्याच्यामुळे आपल्याला पहिला लॉ मिळाला थर्मोडायनामिक्सचा. काय सांगितलं? हीट एनर्जी, कन्वर्जन ऑफ हीट एनर्जी टू वर्क. लक्षात राहू देत द युनिट ऑफ हीट इज कॉल्ड जूल आफ्टर हिम. लक्षात राहू देत त्यांच्या ऑनरमध्येच हीटच्या युनिटला नाव काय दिलं? जूल दिलं. लक्षात राहू देत ह्या ठिकाणी हा पॉईंट आपल्याला हा आपला पॉईंट संपतो. भेटूयात पुढच्या पॉईंटमध्ये, शेवटच्या पॉईंटमध्ये. आशा आहे तुम्हाला समजलेलं असेल. आवडला असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांना शेअर करा. धन्यवाद.